नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच रेवा हिने बिग बॉस मराठी सीझन 7च्या घरातून एक्झिट घेतली आहे. तर चला आज तिचा आपण प्रवास जाणून घेऊयात. कशी आहेस रेवा? हाय तनया, मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त मजेत. आणि एवढे दिवस तू आज बिग बॉस मराठी सीझन 7च्या घरात होतीस, तर कसा होता तुझा एक्सपिरियन्स? रादर दॅन आतापर्यंत तुझा जो प्रवास होता तो कसा होता? माझ्यासाठी खूप मॅजिकल, खूप होलसम होता. जसं म्हणजे माझ्यासाठी तर प्रत्येकच गोष्टी होत्या त्या जर्नीमध्ये. माझ्या सुरुवात चुकापासून झाली असेल, मग चुका सुधारवण्यापासून झाली असेल, मग नात्यांपासून झाली असेल, मग टास्क पासून झाली असेल. टास्क मध्ये जिंकण्याची एक ती जिद्द म्हण किंवा जर्नी म्हण, इमोशन्स होते, आनंद होता, फॅमिली आली होती मध्ये. तर खूप होलसम होता, ऑनेस्टली खूप मॅजिकल होता. बरं, तरी नव्हतं वाटत मला की मी येणार, इतक्या लवकर नव्हतंच यायचं, मला राहायचं होतं घरात. पण खरंच खूप छान जर्नी होती. आणि लाईक सगळे म्हणजे बोलतो ना, एक वाईल्ड कार्ड एंट्री तुझी झाली, पण लगेचच लाईक थोड्याच दिवसात तुला एक कॅप्टन्सीचं पद मिळालं होतं. सो तुझी ती एक्साइटमेंट काय होती किंवा ती थॉट प्रोसेस, आता ह्या वीकचे कॅप्टन आपण असणार, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते प्रत्येकावरती. सो तेव्हा तुझी ती थॉट प्रोसेस काय होती? काय एक्साइटमेंट, काय मजा आली कॅप्टन्सी हँडल करताना? एक्साइटमेंट तर खूप होती. टास्क सुरू व्हायच्या अगोदर एक डेडिकेशन असतं ना, की करायचंच आहे, नो मॅटर व्हॉट. नाही करू देतील, नाही होऊ देतील लोक आपल्याला, पण मला माझं बेस्ट द्यायचं आहे, मला करून दाखवायचं आहे. खूप बोलतात लोक, त्या सगळ्या बोलण्याचं जे फ्रस्ट्रेशन म्हण किंवा एक प्रूफ करायचं, ते ऍक्शन्सच्या थ्रू मला प्रूफ करायचं होतं, मोर दॅन वर्ड्स. ते मी केलं होतं आणि ते सक्सेसफुल झालं. त्याच्यामध्ये होते माझे लोक, होते सोबत सोबतीला, तर तेही एक स्पेशल होतं. आणि एक्साइटमेंट एवढी होती की टास्क नंतर तुम्ही बघितलीच असेल, खूप आनंदी होती मी, खूप आनंदात होती, खूप एक्साइटेड होती. आणि त्यानंतर कॅप्टन म्हणून रिस्पॉन्सिबिलिटीज भरपूर असतात. सगळेच सपोर्ट करतील एखाद्या गोष्टीला असं नव्हतंच. माझी लोक सोडली की दुसरी लोक खूप अगेन्स्ट मध्ये होती. पहिल्या दिवशी वादविवाद झालेत, पण मला ती कॅप्टन्सी प्रेमाने मला कामं करून घ्यायची होती. कोणाला तरी ऑर्डर द्यायचा किंवा कॅप्टन म्हणून रूल करायचं असं नव्हतं. कॅप्टन म्हणजे माझ्यासाठी एक रिस्पॉन्सिबिलिटी होती. घरचे रूल्स अँड रेग्युलेशन, काम सुरळीत व्हायला पाहिजे, भांडणं नको, जर होत आहेत तर ते मिटवायचे कसे, हे मी माझ्या परीने एका कॅप्टनचं रिस्पॉन्सिबिलिटी समजते. माझ्या कॅप्टन्सीमध्ये एकचदा कुकडुकू वाजलं आहे. बऱ्याच लोकांच्या मध्ये भरपूर वाजले असतील. इतकंच चांगलं मी कॅप्टन्सी केली आहे, पण ती कॅप्टन्सी लवकर एंड झाली का माहिती नाही, आणि मला पॉवर नाही मिळाली, याचं मला खरंच खूप दुःख आहे. पण एनिवे, म्हणजे माझ्यासाठी ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता ऍज अ कॅप्टन ऍज वेल. बरं, तू बोलत होतीस की कॅप्टन्सी तू हँडल करताना भरपूर म्हणजे असे टास्क वगैरे आले, राईट? सो एका टास्क मध्ये असं दिसलं होतं की तू होतीस काटा गँग मध्ये. सो विथ दीपाली ताई आणि तुझा जेव्हा एक टास्क चालू होता, तेव्हा विशालने तुमच्यावरती एक हल्ला केला होता, त्याच्या ताकदीचा तो वापर केला असं, ते तुला कितपत योग्य वाटतं किंवा हे योग्य आहे का तुला वाटतं? तेव्हा जेव्हा मी टास्क मध्ये खेळत होते, तो मधुमाशांचा टास्क होता बेसिकली, आणि हनी गोळा करायचं होतं. तर अनाऊन्स झालं, त्याला माहिती होतं की किती सोपं आहे. त्याचं बळ आहेच, पण त्या बळाच्या जोरावरती कोणावरतीही बळ दाखवणं ते मला योग्य वाटत नाही. पण मी त्याला तेव्हा चुकीचं काहीच बोलले नाही, कारण ती माझ्यामध्ये जे स्पोर्ट्समॅनशिप होती, टास्क मध्ये कोणातरी त्या गोष्टीमुळे बोलणं मला तेव्हा तरी नव्हतं पटत. आणि जर कदाचित मी बोलले असते की मला खरंच खूप त्रास झालाय, तू खरंच खूप जोराने काय काय केलंय किंवा काय काय पोझिशन खूप अनकम्फर्टेबल होत्या, मी तेव्हा बोलले नाही. कारण जर बोलले असते तर सगळ्यांनी म्हटलं असतं की वुमेन कार्ड खेळतीये, मला ते टॅग नकोच. वुमेन कार्ड मी कधीच खेळत नाही आणि मला सिंपती कुठलीच नको. मला जे काय करायचं मला माझ्या बळावरती करायचंय, हा नेहमीच एक थॉट होता माझ्या मनामध्ये. चुकीचं तर झालंच आहे गोष्टी, इतक्या झाल्या की मी त्याला सांगत होते की मला दुखतंय विशाल, उठ. मला एका वेळेला असं झालं की माझी श्वास पूर्ण गेला, असं मला वाटलं की जर हा 1 मिनिट अजून नाही उठणार तर कदाचित तुम्ही इथेच काहीही होऊ शकतं. आणि जेन्युइन फिलिंग होती, मी त्याला सांगत होते, त्याला वाटत होतं की मी नाटक करतेय, आणि तो उठतच नव्हता कुठल्याच याच्यामध्ये. त्याला खूप रिक्वेस्ट करावी लागली की उठ प्लीज, समज या गोष्टीला, मला जेन्युइन कुठेच जाणार नाही, कुठे सांग. तर तेव्हा ते नव्हतं कळत. आणि शेवटी जेव्हा कळलं की खरंच खूप एक्स्ट्रीम होत आहे, तेव्हा तो थोडाफार उठला असावा. मला लेटून श्वास घेण्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, म्हणून मला फक्त 2 मिनिटं असं
उभा राहून श्वास okay. घ्यायचं होतं, त्याला पटत नव्हतं. तर चुकीचं तर होतच, task पण कसा हे त्यानंतर करत सुद्धा मग मी एक स्पोर्ट्समनशिपचं तेच असतं की हारो की जिंको दुसऱ्यांना कॉंग्रॅच्युलेट करायचं, आणि तेच मी राईट केलं. राईट राईट. तर खूप बापरे, मला आठवण आताही कसं तरी होतंय. अंगावरती शहारे जेव्हा- हो येतात. हो. आणि रादरदाई मग राखीने एका टास्क मध्ये तुला असं टार्गेट केलं होतं की पार तुझे कपडे वगैरे फाडले होते. सो ते कसं होतं की एवढं एक्स्ट्रीम लेवल पर्यंत ते होतं. सो त्यावर तुझं काय म्हणणं आहे की हे नव्हतं, म्हणजे हे योग्य नाहीये, बरोबर? योग्य तर नाहीच आहे, भरपूर गोष्टी योग्य नव्हत्या. पण तेच आहे, बिग बॉस इज ऑल अबाउट हाऊ यू टॅकल, ॲज इन Yes. की कसं तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकतात. वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत घरी, आपणही वेगळे आहोत, तर कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट करायचं आहे ते होतं महत्वाचं. आणि भरपूर गोष्टी अशा झाल्या जिथे मी होतेच नव्हते, अननेसेसरीली ट्रिगर करायचं मला, हा त्यांचा हेतू होता. आणि मला बोललं जायचं की मी भांडते. मला ते पटतच नव्हतं, कारण मी कधीच कोणाला, मी सगळ्यांशी प्रेमानेच सुरुवात करायची. पण जिथे मला नव्हतं पटायचं, माझी स्ट्रॉंग मतं होती आणि मी तो आवाज मोठ्याने बोलायची, आणि तिथे गरजही होती बरोबर. तिथेच बोलायची, जिथे गरज होती. जिथे गरज नव्हती तिथे मी पडली नव्हती मध्येच. राखीने तर भरपूर गोष्टी ट्रिगर करण्यासाठी केल्या आहे. सुरुवातीला मी माझी मतं मांडायची किंवा मी एक्सप्लेन करायची, एक्सप्रेस करायची. नंतर मला वाटलं की हा ती गेमसाठी करतेय, तर प्रत्येकच गोष्टीमध्ये ट्रिगर होण्यासारखं नव्हतं. काही गोष्टी सोडल्या, काही गोष्टी मजाक मध्ये गंमत म्हणून टाळल्या, आणि काही गोष्टीला उत्तर दिलंय की हे नको, हे असं. पण तू आता राखीचं स्पेसिफिकली एक नाव घेतलंस, मग राखी व्यतिरिक्त कोण असं तुला ट्रिगर करत होतं असं तुला वाटतं? कारण तू स्वतः तिथे अनुभवलंस. कोण, राईट, तू एवढे दिवस होतीस त्या घरात, तू स्वतः अनुभवत होतीस. राखीने जसं मला विनाकारण आणि मुद्दाम जसं ट्रिगर केलं, असं ॲज सच मला सुरुवातीला रुचिताने करायचा प्रयत्न केलाय तो. Okay. मुद्दाम अशा काही गोष्टी बोलायच्या ज्याने मी काहीतरी ट्रिगर होईल आणि तिचं आणि माझं काहीतरी होईल, भिनसेल काहीतरी, असं वाटलं मला. तिच्या व्यतिरिक्त तर असं मुद्दाम कोणीच नाही केलंय. सागर दादा आणि माझ्यामध्ये काही गोष्टी खटकल्या टास्क मध्ये, आणि त्यामुळे आम्ही बोललोही नाही 2 दिवस, असंही झालंय. तर पण त्या ठीक आहे, गेमसाठी त्यांची मतं होती आणि तीच माझी मतं होती त्यांच्याबद्दल, तर की त्यांना माझा गेम दिसत नव्हता आणि मलाही त्यांचा नव्हता दिसत. जिथे मला वाटत होतं की मला प्रेज करायला पाहिजे, अप्रिशिएट करायला पाहिजे, तिथे मी सागर दादा नाही केलंय. राईट. तर तो माझा गेम होता, तो त्यांचा गेम असेल की. किती गोड. ऍक्च्युली ते असावं, बोलतात एक्सपोर्ट्समॅन स्पिरिट असावं. हो. आणि रादर दॅन इव्हन राखी आणि राकेशचं एक प्रेमळ बॉन्ड दाखवलं होतं. तुला काय वाटतं की हा खरंच ते प्रेमळ बॉन्ड होतं की हा एक काही गेम प्लॅन असावा, असं तुला काय वाटतं? कारण जेव्हा एक असं होतं भाऊच्या धक्क्यावर, आय थिंक, की तुम्ही एक डान्स करताय आणि राखी इज गेटिंग जेलस, सो असं काही गेम प्लॅन होता की ते खरं होतं? नाही, माझा काहीच गेम प्लॅन नव्हता. म्हणजे असा नव्हता की कोणाचा तरी लव्ह ट्रायंगल किंवा लव्ह अँगल बनवायचा, असं माझा कधीच कुठलाच असा गेम प्लॅन असा हा नव्हता. गेम स्ट्रॅटेजीज मध्ये माझ्या त्या योग्य मला वाटत नाही. जेन्युअनली कोणासोबत बॉन्ड असेल ती गोष्ट वेगळी, किंवा जेन्युअनली कोणासोबत तरी तो शेअर होतोय ती गोष्ट वेगळी. स्ट्रॅटेजी किंवा गेम प्लॅन नव्हताच असा. राखीबद्दल मला हे बोलायचंय की सुरुवातीला मला खरंच खूप मोठा क्वेश्चन मार्क होता की हे खरं आहे खोटं आहे. मला खरंच असं वाटायचं की ती गंमत करतीये किंवा ती गेमसाठीच करतीये, आणि ती स्वतः तिने एक्सेप्ट केलेलं आहे की सुरुवातीला तरी मी गेम प्लॅन म्हणूनच किंवा अँगल ट्विस्ट म्हणून किंवा लव्ह अँगल दाखवायचं म्हणून तिने सुरुवात केली. आणि नंतर ते कदाचित जास्ती इमोशनली अटॅच झाली. पण कधी कधी मला वाटायचं की हे गेमसाठी आहे, कधी कधी वाटायचं की हे रिअल आहे, कधी कधी परत वाटायचं की गेमसाठी आहे. तर असं कन्फ्युजन मला थ्रू आउट द सीझन राहिलेलं आहे, एंड पर्यंत राहिलेलं आहे. कारण राखी सगळं काही गेमसाठी करते, ती स्वतः ती गोष्ट बोलते. शी कॅन गो टू एनी एक्सटेंट की गेमसाठी, कारण बिग बॉस म्हणजेच तिचं सर्वस्व आहे. ती स्वतः ही गोष्ट बोलते, तर कुठलं खरं आणि कुठलं खोटं हे मला तरी नाहीच कळत तिचं. ऑल आय कॅन से इज की ती खूप चांगली व्यक्ती आहे. ती तशी नाहीये जशी ती बिग बॉस मध्ये दिसते. बस तू तिला बोलतो ना जवळून असं अनुभवलं, जवळून ओळखलंयस तिला, राईट? हो, मला असं वाटतं की ती कुठे ना कुठे दुसऱ्यांना चांगलं दाखवण्यासाठी स्वतः कुठल्याही म्हणजे खराब गोष्टी करू शकते. जर तिला कोणीतरी प्रेम असेल, कोणावर तरी प्रेम असेल, तर ती करते असं मला वाटतं. जसं तन्वीसोबत भरपूरदा ती स्वतःहून या गोष्टी बोलली. तन्वी तिची फेवरेट होती, ती खूपदा बोलायची. तर अशा गोष्टी मी अनुभवल्या आहे जवळून की ती काही गोष्टी खरंच मुद्दाम करायची गेमसाठी. बरं, तुला असा कोणता, म्हणजे बोलता कोणत्या प्लेयरचा गेम आवडायचा की सगळ्यात जास्त हाच भारी खेळतोय किंवा हीच भारी खेळते?
आणि हीच जिंकेल असं कोण वाटतं तुला? मला तन्वीच वाटते आणि म्हणूनच आमचं एक बॉन्ड होतं. आम्ही गेम प्लॅनिंग आणि गेम स्ट्रॅटेजीज आम्ही शेअर करायचो, भरपूर गोष्टी बोलायचो, काय पटतं काय नाही पटत, तिला काय चूक वाटतंय मला काय वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आमच्यामध्ये. दाखवायला दिसायला माहिती किती दिसलं आहे. 24 तासांमधनं जितका पण वेळ आम्ही जागा राहायचो, भरपूर वेळ स्पेंड व्हायची आमची. आम्ही प्रॉपर डिस्कशन करायचो, कधीच रेस्ट घ्यायचो नाही. लोक झोपायसाठी बघायचे, कुकडुकू वाजायचा. माझ्यासाठी कधीच बिग बॉस मध्ये आजपर्यंत कुकडुकू नाही वाजला आहे. सकाळी वेकअप सॉन्ग मध्ये सगळ्यात फर्स्ट उठणारी व्यक्ती मी होते. सर्वात सुरुवातीपासून तर थ्रू आउट एनर्जी माझी मेंटेन करणं माझं काम होतं. ऍक्टिव्ह राहायचं होतं मला. मी कधीच असं सॅड होऊन कुठे बसलेली नाही आणि कधीच असं कुठेतरी घुसून बसलेली नव्हती. खूप वाईट वाईट गोष्टी झाल्या पण मी माझं बेस्ट दिलाय शोला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत किंवा टास्क मध्ये का नसो, माझं फिजिकली मी खूप स्ट्रॉंग नसेल कदाचित दुसऱ्यांपेक्षा, पण माझी ती जिद्द मला करायचंच होतं. मी कुठलाच विचार नाही केलाय. जेव्हा मी शो मध्ये होते लोक मला खूप बोलायचे, खूप डिमोटिवेट करायचा प्रयत्न करायचे, पण मी माझं पॉझिटिव्ह माइंडसेट नेहमीच ठेवलं आहे. मी कधीच फेक नाही वागली आहे फक्त एका गेमसाठी. मी तशीच होती, मी जशी होती, मी खूप रिअल राहिलेली आहे आणि त्या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे. आणि असंच असावं माणसं ऍक्च्युली. हो. मग पुढचं आम्हाला काय नवीन प्रोजेक्ट, कोणत्या नवीन प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळणार आहे रेवाला? आता बघूया. आय एम होपिंग की लोकांना मी दिसली असेल, डिरेक्टर्स प्रोड्युसर्सला, आणि भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज असतील माझ्यासाठी. आय एम होपिंग फॉर दॅट. भरपूर गोष्टी असतील, भरपूर प्रोजेक्ट्स असतील. बघूया कसा होतो, कोणता पहिला होतो. आताच आले आहे बाहेर, भरपूर गोष्टी बघायच्या. आय एम व्हेरी एक्सायटेड की ह्यानंतर काय जर्नी असेल माझी. आय एम होपिंग फॉर द बेस्ट आणि चांगलंच होणार आहे काहीतरी. येस ऑलवेज, ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. फर्स्ट टाइम म्हटलं पण खूप छान वाटलं. दॅट्स सो स्वीट तानिया. थँक्यू. तनया, इट इज तनया. थँक्यू सो मच. आणि खरंच तू पण खूप स्वीट आहेस. बरं वाटलं मलाही बोलून. आणि ऑडियन्सला मला एक मेसेज द्यायचा आहे की थँक्यू फॉर लव्हिंग, आणि खूप प्रेम तुम्ही मला दिलंय. आणि प्रत्येक नॉमिनेशन्स मध्ये तुम्ही मला सेव्ह केलंय. माझ्या बरोबरचे जे लोक होते ते डे 1 पासून खेळत होते, आणि तुमचं एक बॉन्डिंग असेलच त्यांच्यासोबत नक्कीच. आणि कुठे ना कुठे सगळेच स्ट्रॉंग होते, तेव्हाच ते टॉप 10 पर्यंत आले. तरी सुद्धा तुम्ही मला सपोर्ट केलंय, प्रेम केलं आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुढेही मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार, तर असंच प्रेम करत राहा. लॉट्स ऑफ लव्ह. नक्कीच करते तुझ्यात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नक्कीच.